लाडक्यांनो, अत्यंत महत्त्वाची सर्वात मोठी अपडेट, अर्जंट सूचना प्रत्येक लाडक्या बहिणींना ज्या बहिणी अपात्र होत्या जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी आपलं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगावं. सोबत ज्या बहिणींनी ऑगस्ट महिन्यामध्ये हप्ता भेटलेला आहे त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगावं. त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची सर्वात मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे आणि एक छोटीशी बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज मी सर्वात शेवटी सांगतो. सगळ्या खुश खबर तुम्हाला व्हिडिओच्या पहिले सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. प्रत्येक सेकंदाला तुमच्यासाठी मोठी मोठी अपडेट असणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिला प्रश्न आहे, ऑगस्टचा हप्ता कुठे अडकलेला आहे? काही बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटलेला आणि काही बहिणींना ऑगस्टचा हप्ता भेटलेला नाहीये. तर हा ऑगस्टचा हप्ता कुठे अडकलेला आहे? तर आता जर तुम्ही माध्यम बघत आहे, नृत्य माध्यम बघत आहे, आधी तटकरे मॅम बघत आहे किंवा जितकेही युट्यूबर्स व्हिडिओ बनवत आहे, सगळे ई केवायसी करत आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुमचा हप्ता कुठे अडकलेला आहे हेच अजून माहिती नाही. काही अपात्र बहिणी आहे, त्यांचा जून, जुलै पासून हप्ता अडकलेला आहे. काही बहिणीत आहे त्यांचा जानेवारी पासून हप्ता अडकलेला आहे. त्या बहिण्यांचं बोलणार कोण? त्या बहिणींचा वाली कोण? तर मला प्रत्येक महाराष्ट्रातील जितकेही युट्यूबर्स आहे, इतकी युट्यूबर कम्युनिटीला एकच आव्हान करायचं आहे की ज्या बहिणींचा हप्ता आलेला नाही आहे जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांमध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवा, जेणेकरून त्या बहिणींना सुद्धा समाधान मिळेल आणि त्यांना लवकरात लवकर सगळे पैसे मिळेल. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे, अत्यंत महत्त्वाची न्यूज. त्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नक्की बघा, अदरवाईज तुम्हाला हे पैसे भेटणार नाही. आणि ही जी ई केवायसी तुम्ही करत आहात सगळेजण, या ई केवायसीच्या माध्यमातून तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार आहे. मागचे मिळतील नाही मिळतील याबद्दल काही नाही आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, मला तुम्हा सर्वांना सर्वात मोठी अपडेट द्यायची आहे, सर्वात मोठी अपडेट. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हे जे सगळे पैसे आहेत ते भेटायलाच पाहिजे. चला तर मग लाडक्या बहिणींनो, काही बहिणींना पैसे का नाही भेटले किंवा तुमचा अर्ज का बाद झाला, तुम्ही अपात्र का झाला, त्याचे काही कारण असू शकतात. ते पहिले जाणून घेऊया. बँक खाते आधार लिंक नसणे, म्हणजे जे तुमचं बँक अकाउंट आहे आधारला लिंक नाही आहे, पहिली असू शकतं. दुसरं, चुकीचे कागदपत्र किंवा अपूर्ण माहिती. काही बहिणींनी इन्फॉर्मेशन चुकीची दिली होती आणि जेव्हा त्याची पडताळणी झाली तेव्हा माहिती पडलं की अपूर्ण माहिती आहे किंवा चुकीची माहिती आहे. बरोबर. दुसरं, उत्पन्न जास्त असणे, म्हणजे 2.5 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न असणे किंवा आयटीआर, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी आयटीआर फाईल करतो हे सुद्धा बाहेर येते. लाभार्थींनी इतर योजनेत सामील असणे, म्हणजे तुम्ही ऑलरेडी दुसरी कोणतीतरी योजनेचा लाभ घेताय हे. नंतर आधार रेशन कार्डवर मिसमॅच असणे, म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि जे रेशन कार्ड आहे याच्यावर मागे पुढे मिसमॅच असणे. त्यानंतरचं कारण असू शकतं की एका फॅमिलीमध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे. एका फॅमिलीमध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेऊ शकताय, हे सुद्धा कारण असू शकतं. त्याचबरोबर असंही कारण असू शकतं की एका फॅमिलीमध्ये एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला लाभ घेत आहे, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकत नाही. आता सरकारचा नियम आहे. बरोबर लाडक्या बहिणींनो, या कारणांमुळे होऊ शकतं की तुम्ही अपात्र ठरू शकता. पण महाराष्ट्रामध्ये जितक्याही बहिणी जून, जुलैमध्ये अपात्र ठरल्या, म्हणजे 26 पॉइंट समथिंग लाख, म्हणजे 27 लाख म्हणतो, आणि हा नंबर जर ऑगस्ट महिन्यामध्ये बघितला तर ऑलमोस्ट 50 लाखाच्या घरात आहे. आणि मी याची ऑलरेडी तुम्हाला माहिती दिली होती की 50 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहे. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघितलं नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली पाठवतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कारण की इतके परफेक्ट आणि ऑथेंटिक व्हिडिओ आपण घेतो. बरोबर. तर 50 लाख जर बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, तुम्ही विचार करा काय झालं असेल या बहिणींचं. या 50 पैकी ऑलमोस्ट 80% बहिणी अशा आहेत की या कोणत्याच कारणांमध्ये बसत नाही. त्यांनी माहिती सुद्धा दिली होती, त्यांचं बँक खातं आधार लिंक लावतो, उत्पन्नही कमीच होतं, इतर योजनेचा लाभ पण घेत नाही, घरी 2च महिला लाभ घेतात, राशन कार्डमध्ये सुद्धा मिसमॅच नाही आहे. तरी सुद्धा या 80% बहिणींचं काय झालं, सरकारला मी पुन्हा मागणी करतोय, या लाडक्या बहिणींना तुम्ही पात्र करा, पात्र करा आणि जून पासून सगळे हप्ते द्या. ज्या बहिणी जून पासून अपात्र ठरलेल्या आहे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सर्व हप्ते द्या. ज्या बहिणी जुलै पासून अपात्र ठरल्या, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचा हप्ता द्या. ज्या बहिणी ऑगस्ट मध्ये अपात्र ठरल्या त्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता द्या. नाहीतर आता आम्ही शांत बसणार नाही आहे. आणि महाराष्ट्रातील सगळ्याच युट्यूबर्सला मी म्हणतोय, ही सुद्धा तुम्ही मागणी करा. कारण तुम्ही जर बघत असाल 4 दिवसापासून मी फक्त बघतोय ई केवायसी जिकडे तिकडे. मी सुद्धा सांगतोय, मी असं नाही म्हणतोय की सांगत नाही, पण हा प्रश्न सुद्धा उचलणं, सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की ई केवायसी करायची की नाही. खूप बहिण्यांनी प्रश्न विचारले, असंख्य बहिण्यांचे फोन आले. तर मी सांगतो, प्रत्येक बहिणींनी, ज्या पात्र बहिणी आहे त्यांना ऑगस्टचा हप्ता भेटलेला आहे, सोबतच त्या बहिणींना जून, जुलै, ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाहीये, अशा प्रत्येक बहिणींनी, म्हणजे महाराष्ट्रातील सर्व बहिणींनी, असंख्य बहिणींपर्यंत अजूनही माहिती पोहोचलेली नाहीये. म्हणून सांगतोय की सर्वच बहिणींनी काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे, ई केवायसी करायचा आहे. सोबतच तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील, त्याचेही मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. सोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्ही बघा की ई केवायसी फक्त ऑनलाईन सुरू झाली आहे, ऑफलाईन नाही. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर असंख्य अशाही बहिणी आहेत की त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, ते थंब व्हेरिफिकेशन करतात. म्हणजे अजून इतकी घाई करायची गरज नाही. 2 महिने वेळ आहे. 18 सप्टेंबरला चालू झालं, 18 नोव्हेंबरपर्यंत आहे. घाबरू नका, होणार म्हणजे होणार. आणि मी तुम्हाला सांगतो, खूप इश्यूज चालू आहे. तर तुम्ही जर बघायचं असेल तर रात्री 12 ते सकाळी 6च्या दरम्यान करा, म्हणजे तुम्हाला काहीच इश्यू जाणार नाही, लवकरात लवकर होईल. मग ही ई केवायसी कशी करायची, ऑथेंटिक पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला देतो. बरोबर.
कुठेही जायचं काम नाही, सगळ्या प्रश्नांचे उत्तर याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतो. बघा कुठे जायचं, सर्वात पहिले ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटला जायचं आहे, या संकेतस्थळाला जायचं. या संकेतस्थळाला गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तिथे दिसेलच, तुमच्या डोळ्यासमोर असेल, या ठिकाणी तुम्ही क्लिक करा, ई केवायसी कराली, बरोबर. तिथे तुम्हाला ई केवायसी बॅनर दिसेल, येलो कलर मध्ये ते लिहिलं असेल ई केवायसी बॅनर, याच्यावर टिक करायचं. टिक केल्यानंतर तुम्हाला काय बघेल, ई केवायसी फॉर्म उघडेल. तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, पडताळणी संकेतांक कोड टाकायचा आहे, म्हणजे याला कॅप्चा कोड म्हणतो, आणि त्याच्या खाली संमती दर्शवून म्हणजे मी सहमत आहे हे करून तिथे ओटीपी सेंड करा यावर टिक करायचं आहे. ओटीपी सेंड केल्यानंतर तुम्हाला काय होईल, तुमचा फॉर्म तपासला जाईल. म्हणजेच काय होईल, ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही तपासला जाईल. म्हणजे तुम्ही ऑलरेडी जर ई केवायसी केली असेल तपासला जाईल, बरोबर. म्हणजे तुमची जर ऑलरेडी तपासणी झालेली असेल, केवायसी झाली असेल, तर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल, ई केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे. समजा नसेल झाली तर आता इथून पुढची प्रोसिजर येईल. म्हणजे काय, आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासलं जाईल. म्हणजे तुमची जर केवायसी झाली नसेल तर तुमचा आधार क्रमांक या योजनेसाठी पात्र आहे की नाही हे तपासलं जाईल, बरोबर. मग पहिला आहे नाही. भाई इतने साल हो गए मेरे को इन्वेस्ट करते हुए, पीपीएफ, ईपीएफ, एनपीएस. ते पात्र आहे की नाही हे तपासलं जाईल, बरोबर. मग पहिला आहे नाही, बरोबर. नाही असेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र यादीत नाही आहे, तर मग काय होईल, तुम्ही यासाठी योजनेसाठी पात्र नाही. मग खूप लाडक्या बहिणी म्हणतात की दादा तर आम्ही ऑलरेडी अपात्र ठरलोय, तरी सुद्धा हे करून पाहायचं आहे. जर तुम्ही पात्र झाला तर तुम्हाला सप्टेंबर पासूनचा पुढचा हप्ता मिळेलच, तरी सुद्धा आपण मागचे हप्ते आहेत हे सुद्धा मिळायला पाहिजे याची आपण मागणी करणार आहे, बरोबर. लाभार्थ्यांच्या आधार लिंक मध्ये मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट करा. म्हणजे तुम्ही जर पात्र यादीमध्ये असाल तर तुम्हाला तिथे येईल, आधार लिंक नंबर येईल आणि तुमचा ओटीपी त्याच्यावर टाकून ते पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर ई केवायसी पृष्ठावर प्रति वडील यांचा आधार क्रमांक, म्हणजे हसबंड असेल हसबंडचा, वडील असेल वडिलांचा, म्हणजे तुम्ही अनमॅरिड आहे तुम्ही वडिलांचा टाका, बरोबर. पण अशा स्थितीमध्ये असं येऊ शकतं, पतींची डेथ झाली किंवा डायव्होर्स झाला किंवा वडील नाहीये असं येऊ शकतं. तर अशा वेळेस काहीही टेन्शन घेण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे कुणाचाच डाटा उपलब्ध नसेल, पती नसेल, वडील नसेल, कोणाचाच नसेल, तर याचं मिनिंग येतं की तुमच्या राशन कार्डमध्ये किंवा तुमच्या रेशन कार्डमध्ये ज्याही व्यक्तींचा डाटा अवेलेबल आहे, तुमचं सरनेम सेम असेल तर त्यांची इन्फॉर्मेशन टाकायची आहे. मग तुमचा असाही प्रश्न असेल की दादा मी तर रेशन कार्डमध्ये एकच आहे, तर अशा वेळेस कुणाचीही इन्फॉर्मेशन टाकायची नाही. तुमचा जो आधार क्रमांक आहे तोच पती आणि वडील याच्यामध्ये टाका. मी स्वतः माझ्याकडे ज्या मावशी आहेत त्यांचं केलेले आहे, त्यांच्या राशन कार्डमध्ये त्यांचंच नाव आहे आणि त्यांचं मी ई केवायसी 100% सक्सेसफुल केलेली आहे. सो डोंट वरी लाडक्या बहिणींनो. त्यांच्याकडे पती आणि वडील नाहीये, त्यांच्या समजा सासू असेल, सासरे असेल, देर असेल, नणद असेल, त्यांचं कोणाचं तरी नाव टाका. आणि घरी जर असेल वडील नसेल तर आई आहे, बहीण आहे, भाऊचं नाव टाका. समजा कोणीच नसेल फॅमिलीमध्ये तर स्वतःच नाव टाका, बरोबर. पडताळणी संकेतांक कक्षाकडून आधार प्रामाणिकपणाकडून ओटीपी साईन करा. हा ओटीपी कोणाला येईल, तुमच्या हसबंडच्या मोबाईलवर येईल, बरोबर. नंतर हा ओटीपी तुमच्या नंबरवर येईल. त्याच्यानंतर पती आणि वडील यांचा आधार लिंक नंबर मोबाईलवर टाकून ओटीपी स्क्रीन मध्ये टाकून काय करा, सबमिट करा. हा जो ओटीपी आहे तुमच्या हसबंड किंवा तुमच्या म्हणजे वडिलांच्या नावावर येईल. जर तुमचा नंबर इथे पण टाकला तर इथे सुद्धा तुम्हाला तोच ओटीपी. त्याच्यानंतर यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडावा, म्हणजे तुम्ही कोणत्या कास्टशी बिलॉंग करता ते तुम्ही निवडावं. आणि इथे बघा खालील बाबी प्रमाणित कराव्या, डिक्लेरेशन कराव्यात. हा जो प्रश्न आहे पहिला, हा अत्यंत चुकीचा प्रश्न आहे. मी तर समजा मी ऍक्च्युली युपीएससी आणि एमपीएससी ला शिकवतो, तर त्यामुळे मी जर म्हणेल तर हा प्रश्न डायरेक्टली रॉंग आहे. सिलेबस आउट ऑफ सिलेबस आहे, मी डायरेक्ट याला 0 मार्क देईल. पण लाडक्या बहिणीनं इथे त्यांनी विचारलेलं आहे, तर तुमचं उत्तर आहे ना इथेच तुम्हाला भेटतं. सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाहीत. होय, मी घेतच नाही. मी घेत नाही म्हणजे घेत नाही. मी घेत नाही म्हणजे घेत नाही. होय, येस, बरोबर. आता जर याला नाही जरी केलं, काही लाडक्या बहिणींनी नाही केलं, तर ऍज सच असा काही फरक पडणार नाहीये. ऍज सच असा काही फरक पडणार नाही. पण याचं ऍब्सोल्यूट जर उत्तर आपण काढायला गेलो तर होय पाहिजे. असंख्य बहिणींनी, मी बघतोय ना खूप सारे व्हिडिओ बघितले आपल्या युट्यूबला, कुणाचे 3.5 लाख व्ह्यूज झाले, कुणाचे 1.5 लाख व्ह्यूज झाले, कुणाचे 1 लाख झाले. पण त्यांनी सर्वांनी पहिल्या वेळेस माहिती चुकीची माहिती सांगितली आणि लाडक्या बहिणीनं तुम्ही त्यालाच फॉलो करता. मी दररोज इतकी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन येतो, तुम्ही याला फॉलोच करत नाही, तुम्ही सपोर्ट दर्शवत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. पण लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींनी फॉर्म भरत असेल तर अशा पद्धतीने फॉर्म भरा. होय, माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला लाभ घेत आहे, तर दोघी बहिणी असेल तर होय म्हणा. तर 2 पेक्षा जास्त आहे तर काय म्हणा लाडक्या बहिणींनो, नाही म्हणा. 2 पेक्षा कमी असेल तरी हो म्हणा. म्हणजे 1 किंवा 2 असेल तर होय म्हणायचं आणि 2 पेक्षा जास्त असेल तर नाही म्हणायचं. नंतर काय चेक बॉक्स करून सबमिट करा आणि तुमची ई केवायसी काय होईल, योग्य पद्धतीने सक्सेसफुल होईल. ऑलमोस्ट मी सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिले. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जे म्हटलं होतं मी सर्वात आधी की थोडीशी दुःखद घटना सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. सर्वात मोठी दुःखद घटना बघा, तुमची ई केवायसी झाली. ई केवायसी जरी केली तुम्ही तरी सुद्धा तुम्ही अपात्र होणार आहात. कारण तो गोल्डन डेटा येणार आहे 2 ऑक्टोबर रोजी. याच्यात फक्त तुमची माहिती असणार आहे. महाराष्ट्रामध्ये जितके नागरिक असेल सर्वसामान्य त्यांची. मी सरकारला म्हणतो तुमची सुद्धा इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाका, म्हणजे आम्हाला सुद्धा तुमची केवायसी करता येईल नवीन इलेक्शन मध्ये. जशी तुम्ही आता आमची केवायसी करताय प्रत्येक योजनेसाठी, तेव्हा आम्ही नवीन इलेक्शन मध्ये तुमची केवायसी करू. तर या गोल्डन डेटामध्ये योजनेत बसाल
नाहीत तर सगळ्यांच्या योजनेतून गेला. म्हणजे काय लाडक्या बहिणीनं जर तुमचं नाव या गोल्डन डेटामध्ये नाही आलं 2 ऑक्टोबर रोजी ते डाटा पब्लिश होणार आहे. त्याच्यामध्ये जर तुमचं नाव आलं नाही, तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ मिळणार नाही. हे लाडकी बहीणच नाही, संजय गांधी निराधार आहे, नमो शेतकरी योजना आहे, श्रावणबाळ योजना आहे, त्याच्यानंतर वृद्ध मातोश्री योजना आहे, वृद्ध वंदना योजना आहे. बरोबर? तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा इथे लाभ मिळणार नाही आहे. आय होप लाडक्या बहिणींनो माझं काय म्हणणं होतं तुम्हाला समजलं आहे आणि मी सरकारकडे आता पुन्हा एकदा मागणी करतो, ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळालेले नाही आहेत, त्या संपूर्ण बहिणींना लवकरात लवकर पैसे टाकावे. हेच आदित्य तटकरे मॅमनी त्यांनी सांगितलंय, की ई-के-वाय-सी करा तुम्हाला पैसे मिळेल. पण ई-के-वाय-सी पासून कधीपासून पैसे मिळणार आहे? जून पासून मिळणार आहे की सप्टेंबर पासून मिळणार आहे? याबद्दल कोणीही चर्चा करत नाही. म्हणून लाडक्या बहिणींना व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. जेणेकरून या व्हिडिओला इतकी व्हॅल्यू येईल आणि की सरकारला झुकावं लागेल आणि माझ्या लाडक्या बहिणींना लाभ द्यावा लागेल. तर चला लाडक्या बहिणींनो, आता माझं काम संपलं. आता तुमचं काम आहे या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवणं, तुमचं स्टेटस ठेवणं. तुम्ही WhatsAppला ठेवा, Facebookला ठेवा, Instagramला ठेवा. जेणेकरून आपल्याला काय करता येईल आणि काय नाही करता येईल आणि आपले पैसे तुम्हाला मिळतील. कारण की तो तुमचा हक्क आहे लाडक्या बहिणींनो. चला तर मग इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम लाडक्या बहिणींनो.